नमस्कार आप्तमित्र हो. आज आपण जाणून घेऊया 34 वर्ष इमाने इतबारे पोलीस खात्यात सेवा केलेल्या एका ध्येयवेड्या माणसाबद्दल. 1975 ते 76 या काळात वाई तालुक्यातील बऱ्याचशा गावांचे धोम धरणामुळे स्थलांतर झाले. इथला भाग जरी घाटमाथ्याचा असला तरी इथली माणसं कृष्णेच्या पाण्यासारखी निर्मळ आहेत. स्थलांतरित झालेले लोक कामधंद्यासाठी मुंबई येथे गेले आणि काही आता वसलेले आसगाव येथे स्थायिक झाले. त्यापैकीच एक कुटुंब म्हणजे गेणुबा सणस यांचे कुटुंब. हे कुटुंब सुद्धा मुंबईला कामधंद्यासाठी स्थलांतरित झाले. मुंबईच्या फिनिक्स मिलमध्ये ते कामाला लागले. आयुष्याचा चरितार्थ व्यवस्थित चालू असताना 20 जून 1966 अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच अनुसयाच्या गर्भात बाळ होतं. त्याचा जन्म 4 ऑक्टोबर 1966 झाला, म्हणजेच वडिलांच्या मृत्यूनंतर जन्म. सणसांचा परिवार विठ्ठल भक्त असल्यामुळं पोरकेपण घेऊन जन्माला आलेल्या त्या बाळाचं नाव पांडुरंग असं ठेवण्यात आलं. पण त्यांना 2 आईंचं प्रेम मिळालं. मोठी आई रंगूबाई आणि धाकटी आई अनुसया. आणि त्यांच्या दोन्ही बहिणींनी सुद्धा त्यांच्यावर वडिलांसारखं प्रेम केलं. लहानपणापासूनच पांडुरंग अभ्यासात खूप हुशार होते. त्यांना परिस्थितीची ही जाण होती. 1983 पर्यंत आसगाव आणि वडूत येथे 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि 1 वर्ष कॉलेजचं काढलं. पण गरिबीमुळं गाव सोडावं लागलं आणि पांडुरंग सणस मुंबईत आले. साल होतं 1984. त्यांची थोरली आई रंगूबाई खानावळ चालवत असल्यामुळं जेवणाचा आणि राहण्याचा प्रश्न सुटला होता. आणि विशेष म्हणजे जन्मदात्या आईपेक्षा या थोरल्या आईचा आपल्या या बाळावर खूप जीव होता. त्या माऊलींनी वडिलांची कधीही कमी जाणू दिली नाही. एका आयुर्विमा अधिकाऱ्याकडे 135 रुपये पगारावर त्यांनी नोकरी केली आणि याच काळात ITIचा टर्नरचा कोर्स पूर्ण केला. पण स्थैर्य कुठंच नव्हतं. जगण्यासाठीची धडपड सुरू होती. त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. आईला सुखात ठेवायचं होतं. एवढं छोटंसं स्वप्न होतं. पांडुरंगाची मेहनत आणि सचोटी बघून त्याही विठ्ठलाला दया आली आणि 1989 साली पोलीस शिपाई भरतीचा कॉल आला आणि पांडुरंग सणस प्रथम प्रयत्नातच पोलीस सेवेत भरती झाले. आपल्याला लोकसेवा करायला मिळणार म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता. आपल्या हातून कायदा आणि सुव्यवस्था याचं पालन होत आहे याचं एक वेगळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. पण एवढ्यावरच त्यांना थांबायचं नव्हतं. म्हणून त्यांनी सेवा कालावधीमध्येच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून BAची पदवी घेतली. शिक्षणाचा फायदा होऊन 1998 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांची निवड नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये झाली. 1 वर्षाचं यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून ते मुंबईमध्ये रुजू झाले आणि अशा रीतीनं पांडुरंग गेणुबा सणस साहेब झाले. पांडुरंग सणस हे फौजदार झालेले त्यांच्या थोरल्या आईनं बघितलंय. त्यांच्या डोळ्यासमोर लहानपणी खानावळीचे डबे पोचवणारा पांडुरंग आज फौजदार झाला होता. गरिबीत दिवस काढल्यामुळं त्यांना त्याची जाण होती. त्यामुळं सणस साहेब कधीच सहकाऱ्यांशी उद्धटपणे वागत नाहीत आणि प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन करतात आणि मान सन्मान देतात. इथून पुढचा काळ खूप कठीण होता. कारण ज्या मायानगरीत त्यांनी पदभार स्वीकारला होता तिथं त्यांच्या कारकिर्दीत त्यांना काही विशेष प्रसंगांना सामोरं जावं लागलं. यापैकी 6 डिसेंबर 1992 दंगल झाली. त्यावेळी जोगेश्वरीची राधाबाई चाळ जाळली गेली. ती परिस्थिती सणस साहेबांनी अतिशय व्यवस्थितपणे हाताळली. तो अनुभव त्यांच्यासाठी खूपच वेगळा होता. 12 मार्च 1993 दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही. ज्यावेळी बॉम्बस्फोट झाला त्यावेळी साहेब सचिवालयामध्ये होते.
त्याच वेळी बाजूच्या एअर इंडियाच्या इमारतीजवळ स्फोट झाला होता. त्याही वेळचा अनुभव त्यांच्यासाठी चित्तथरारक होता. मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशन, मलबार हिल पोलीस स्टेशन ही महत्त्वाची ठाणी ओळखली जातात. तिथे साहेबांनी एक कसदार अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी वेगवेगळ्या विभागात कामं केली आहेत. आपल्या सेवेत त्यांनी गावदेवी पोलीस स्टेशन, DB मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई क्राईम ब्रँच, नागपाडा पोलीस स्टेशन, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष सुरक्षा विभाग, माटुंगा पोलीस ठाणे या ठिकाणी कार्यरत असताना काही महत्त्वाच्या केसेस सॉल्व्ह केल्या. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 2 मध्ये कार्यरत असताना शक्ती मिल रेप केसमधील मुख्य आरोपीला दिल्लीवरून अटक केली आणि मुंबई पोलिसांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गणपती बंदोबस्ताच्या आणि रमजान बंदोबस्ताच्या दरम्यान त्यांनी हिंदू मुस्लिम युनिटी यांच्यावर खूप मोठं काम केलं. त्यासाठी त्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावानं भारतीय हिंदू मुस्लिम सीख ईसाई एकता समितीच्या वतीनं राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 13/7/2011 पंचरत्न डायमंड इमारत बॉम्ब ब्लास्टची परिस्थिती देखील त्यांनी योग्यरित्या हाताळली. साहेबांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत म्यानमार देशाचे डायमंड व्यावसायिक त्यांची पण केस उत्तमरित्या सोडवली. साहेबांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणपती उत्सव असू देत, रमजान उत्सव असू दे किंवा दिवाळी असू दे किंवा अन्य कोणत्याही धर्माचे उत्सव असू देत, ते त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसर सोडत नाहीत आणि त्यामुळं ते DB मार्ग पोलीस स्टेशनचे खूप आवडते अधिकारी आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची कामं पार पाडली आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वेळोवेळी योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. गिरगाव चौपाटी येथील पोलीस चौकीचे काम असो वा गणपती विसर्जन बंदोबस्त पुस्तिका असो, त्यांनी केलेली कामे विशेष उल्लेखनीय आहेत. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस उघड करून त्यामध्ये गुन्हेगारांना अटक करण्यापासून ते त्यांना शिक्षा होईपर्यंत केलेल्या कामांकरिता त्यांना 350हून अधिक बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रकं आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्याकडून DG इन्सिग्निया सन्मान चिन्ह मिळाले आहे. DB मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना कोरोना कालावधीत त्यांनी बऱ्याच कामगारांची जेवणाची आणि त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. उत्कृष्ट कामगिरी करता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि सामाजिक संस्थांकडून प्रशस्तीपत्र मिळालं आहे. अशा त्यांच्या या पोलीस सेवेत सणस साहेब काम करू शकले कारण त्यांच्या मागे खंबीरपणे त्यांच्या पत्नी सौभाग्यवती अनिता पांडुरंग सणस यांनी घरची जबाबदारी चोखपणे पार पाडली. सणस साहेबांच्या मोठ्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या छोट्या आईची जबाबदारी सौभाग्यवती अनिता यांनी घेतली आणि तिन्ही मुलांचं संगोपन अतिशय उत्तमरित्या केलं. इतकी सगळी धावपळ असतानाही साहेब घरात कधीही कामाचा ताणतणाव जाणवू देत नाहीत. प्रत्येक गोष्टीत आनंद घेत असतात. इतकं सगळं असूनही त्यांचं गाण्यावर खूप प्रेम आहे. ते गातात देखील आणि संधी मिळेल तेव्हा गातात. त्यामुळं वर्दीतले हे पांडुरंग जरी सेवेतून निवृत्त होत असले तरी आपल्या सर्वांच्या मनात आपल्या सगळ्यांसाठी कायमच सणस साहेब आहेत. आपल्या पोलिसी सेवेतून जेव्हा जेव्हा साहेबांना वेळ मिळतो तेव्हा तेव्हा साहेब आपल्या कुटुंबात रममाण होताना दिसतात. तसेच फिटनेसची विशेष आवड असलेले साहेब वेळात वेळ काढून व्यायामाला जातात आणि तिथे आपल्या मित्रमंडळींसोबत रममाण होतात. खऱ्या अर्थानं सणस साहेब हे एक जगतमित्र आहेत आणि म्हणूनच या साहेबांच्या बद्दल त्यांच्या अनेक मित्रांच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या असलेल्या भावना या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच साहेबांच्या मित्र परिवारांपैकी काही निवडक मित्रांच्या आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सणस साहेबांबद्दलच्या भावना या ठिकाणी आता आपण ऐकणार आहोत. चला तर ऐकूयात. माननीय श्री प्रवीण कुमार पडवळ साहेब, IPS, जॉईंट कमिशनर ऑफ मुंबई पोलीस यांच्या सणस साहेबांविषयीच्या भावना. पोलीस निरीक्षक पांडुरंग गेनोबा सणस हे मी परिमंडळ 3 मध्ये मुंबई झोन 3 DCP असताना
गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून क्राईम PI नागपाडा पोलीस स्टेशन येथे काम करत होते आणि तेव्हा मी पाहिलं की त्यांचं काम एकदम नीटनेटकेपणाचं आणि त्यांचं स्वतःच्या गुन्ह्याचा तपास एकदम शास्त्रोक्त पद्धतीने तपास करणं आणि स्वतःच्याच नाही तर इतर जे अधिकारी आहेत त्यांच्या गुन्ह्यांच्या तपासावर पर्यवेक्षण हे खूप चांगल्या प्रकारचं ते करत होते. म्हणजे मुंबईमध्ये एवढं चांगलं पर्यवेक्षण करणारा अधिकारी पोलीस निरीक्षक दर्जाचा मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही. त्याचप्रमाणे गुन्ह्याचं डिटेक्शन हे सुद्धा त्यांचं प्रमाण खूप चांगलं होतं आणि त्यांच्यामुळेच नागपाडा पोलीस स्टेशनचं काम त्यावेळेस हे चांगल्या प्रकारे होत होतं. अत्यंत प्रामाणिकपणे कष्टाळू वृत्ती आणि मेहनत घेऊन काम करणं, गुन्ह्याचा चार्जशीट दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत एकदम व्यवस्थितपणे प्रत्येक पेज पडताळून पाहणं, प्रत्येक पान पडताळून पाहणं, प्रत्येक जबाब पडताळून पाहून तो व्यवस्थित त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला कन्व्हिक्शन कसं होईल, म्हणजे त्याला शिक्षा कशी लागेल न्यायालयाकडून, अशा प्रकारचा तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग सनस हे करून घेत असत. आणि त्यांचं लोकांबरोबरचं व्यवहार, त्यांचं वागणं, सगळ्यांना व्यवस्थितपणे वागणूक देणं पोलीस स्टेशनमध्ये किंवा बाहेरसुद्धा, त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रसंगी तेवढ्याच कठोरपणे समस्येला सामोरं जाणं हे त्यांचे खूप चांगले गुण मला दिसून आले. आणि त्यानंतरसुद्धा आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. माझ्याकडच्या काही गुन्ह्यांचा तपास त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे केलेला होता की ज्याचं न्यायालयानं सुद्धा कौतुक केलेलं होतं. आणि असे पांडुरंग सनस हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबानं सुद्धा त्यांच्याबरोबरच त्यांना चांगला खूप सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांनासुद्धा मी शुभेच्छा देतो. त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य हे आरोग्यदायी आणि सुखसमाधानाचं जावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. माननीय श्री प्रदीप खुडे साहेब, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. सनस साहेब आणि मी अनेक वर्षापासून मित्र आहोत. मी डॉक्टर दाभोमार्ग पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना सनस साहेब ड्युटीवर असले की मी निर्धास्त असायचो की कुठलंही मॅटर आलं तर सनस साहेब ते हँडल करू शकतात, त्याचं पेपरवर्क करू शकतात. त्यामुळे मी निवांत असायचो. माझा स्वभाव हा आक्रमक असल्यामुळे आणि आमचं जुनं पोलिसिंग नसल्यामुळे मला लहान भावासारखा मानून सनस साहेब मला प्रत्येक गोष्ट ते समजावून सांगायचे की साहेब तुम्ही इतके आक्रमक होऊ नका, आणि मला गाईड करायचे. डॉक्टर दाभोमार्ग पोलीस ठाण्याला आम्ही अनेक अवघड किचकट केसेस सनस साहेबांमुळे उघडकीस आणलेले आहेत. सनस साहेब आणि मी कायमचे मित्र आहोत. ते आता रिटायर्ड होत आहेत. 1-1.5 वर्षांनी मीही रिटायर्ड होईन. सनस साहेबांचा मुलगा श्रीधर हा तर आमच्या लाडका मुलगा असा आहे. सनस साहेबांचा मित्रपरिवार हा फार मोठा आहे. म्हणजे तुम्ही त्यांना कुठलीही गोष्ट सांगा की हे आपल्याला पाहिजे तर तो माणूस त्यांच्या कॉन्टॅक्टमधला असणार. ते लगेच सांगणार साहेब आपल्याकडे हा माणूस आहे, आपला मित्र आहे. सामाजिक कार्यामध्ये मित्रपरिवारामध्ये अतिशय लोकप्रिय असलेले सनस साहेब, मी त्यांना सांभाळण्यापेक्षा त्यांनीच मला सांभाळलेलं आहे. नेहमी माझ्या मोठ्या भावाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. माननीय श्री सरदार पाटील साहेब, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. नमस्कार, माझे नाव सरदार पाटील. माझे परमप्रिय मित्र पांडुरंग सनस यांची माझी ओळख सन 2013 झाली. 2013 ते 2023 या 10 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये आम्ही दोघांनीही वैयक्तिक लेवलला, कौटुंबिक लेवलला आणि कामाच्या लेवलला सर्व ठिकाणी आम्ही अतिशय चांगले आणि घरोब्याचे संबंध ठेवले. एकामेकांचा विचार विनिमय केला, एकामेकाच्या विचाराची देवाणघेवाण करून जीवनामध्ये एक चांगला मित्र, चांगला पोलीस अधिकारी आणि चांगला स्नेही याची जी काही परिभाषा आहे ती समजून घेऊन काम केलं. मला या सनस साहेबांच्या रिटायरमेंटच्या अनुषंगाने त्यांना भरपूर शुभेच्छा द्यायच्या आहेत, मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. तत्पूर्वी मी एकच सांगू शकेन
की पांडुरंग सनस हे पोलीस खात्यात काम करत असताना कामाच्या ओघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जो त्यांचा काही परिचय झाला आणि त्यांनी जे मैत्रीचे काही गुणधर्म आणि दाखवले उदाहरणं ही अतिशय वाखाणण्यासारखी आहेत. त्यांचा कायमच लेट गो करण्याचा स्वभाव आहे. एखादी गोष्ट जास्त न ताणता, एखादी गोष्टमध्ये जास्त फाटेबाजी न करता ह्या घडलेल्या घटनेमध्ये आनंद कसा प्रस्थापित करायचा आणि त्यातून जीवन सहज आणि सरळ कसं करता येईल आणि त्यातून एकमेकांना मदत कशी करता येईल, सकारात्मकता आणि ऊर्ध्वगामी दृष्टिकोन हा त्यांचा नेहमीच माझ्यासाठी एक आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणून राहिलेलं आहे. त्यांचे रिटायरमेंट आलेलं आहे, तर त्यांना रिटायरमेंटनंतरचं संपूर्ण कालावधी हा अतिशय उत्कृष्ट जावो, रिटायरमेंटनंतरही आणि आमच्याबरोबरचं त्याचा स्नेह वृद्धिगत होवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियासाठी शुभेच्छा चिंततो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. माननीय रोहित खोत साहेब, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. पांडुरंग सनस साहेब आणि मी आम्ही एकच बॅचचे विद्यार्थी असून त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते हुशार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना त्यांच्या हुशारी आणि कर्तव्यदक्षतेबाबत वरिष्ठांनी वेळोवेळी त्यांना प्रशस्तीपत्रक आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आलेलं आहे. पांडुरंग सनस साहेबांच्या बौद्धिक कौशल्याबाबत सांगायचं झालं तर त्यांना आमचे बॅचमेट अधिकारी हे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन तसेच न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीचे वेळी झालेले योग्य ते आदेश याबाबत इत्थंभूत माहिती ते आम्हाला देत असत. त्याचा वापर आम्हाला आरोग्यदायी ठरत. पांडुरंग सनस साहेब हे त्यांच्या हाताखाली असलेल्या अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी स्नेहाने आणि प्रेमाने वागणूक देत असल्यामुळे त्यांच्या मनात देखील त्यांच्याबद्दल जिव्हाळा, आपुलकी, आदरभाव हा आहेच. तसेच आज महत्त्वाचे सांगायचे झाले तर पांडुरंग सनस साहेब हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या आणि त्यांच्या खडकर सेवेबद्दल त्यांचे हार्दिक शुभेच्छा देऊन स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांना उत्तम, आरोग्यदायी आणि सुखसमृद्धीचा जावो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद. किशोरभाई पटेल, आर्किटेक्ट आणि सोशल वर्कर. तो करीबन हम लोग 2000 से एक दूसरे के कांटेक्ट में आए और हमारा कांटेक्ट एक डीप रिलेशनशिप में कन्वर्ट हुआ. कभी कभी ऐसा महसूस करता हूँ कि पिछले जन्म के साथ बाकी हुई जिंदगी मैं ये जन्म में उनके साथ गुजार रहा हूँ. सनत साहब पुलिस ऑफिसर होने के बावजूद भी, यूनिफॉर्म पहनने के बावजूद भी, लॉ का 100% इम्प्लीमेंट करते करते भी वो अपने सोशल ऑब्लिगेशंस कभी नहीं भूले. गरीब से गरीब आदमी को अगर किसी उन्होंने किसी ऑफेंस किया हो तो उसको उसके हिसाब से पकड़ना, लीगली उसको प्रोसिक्यूट करना और प्रोसिक्यूट करते हुए उसको जो खर्चा आता है वो भी वो अपनी जेब से उसको देते थे, लेकिन अपना काम वो पूरा करते थे. मैं खुद नेचर से बहुत इरेटिक था. विद द टाइम उनसे सीखते मैं भी पूरा, मेरी खुद की पर्सनालिटी पूरी ट्रांसफॉर्म हो गई. बहुत सी चीज़ उनसे सीखी और मेरे से तो बहुत से लोग रहेंगे जिसने सनत साहब से कुछ सीखा, कुछ पाया, या तो उनकी लाइफ में काफ़ी कुछ बदलाव आया होगा जिससे उनकी लाइफ कुछ अलग ही रास्ते पे, सही रास्ते पे चल गई. उनके रिटायरमेंट के लिए एक डिपार्टमेंट को एक पुलिस ऑफिसर और एक सोशल वर्कर, ऐसे 2-in-1 पर्सनालिटी की एक जो लॉस जो होगी वो डेफिनेटली उनके रिटायरमेंट के बाद समझ में आएगा. उनके रिटायरमेंट के लिए, उसके बाद की लाइफ के लिए उनको मैं ऑल द बेस्ट कहूँगा और हम लोग इसी तरह आगे भी सालों साल दोस्ती में चलते रहे, बस यही शुभकामना. माननीय श्री अतुल देवळेकर, त्यांचे कौटुंबिक मित्र. माझ्यासाठी देव माणूस आहे. पोलिसाच्या ह्याच्यामध्ये तो देव माणूस आहे. असं कधी माझ्यावरती साहेबांनी असं कधी कुठला प्रसंग येऊच दिला नाही की मी असं कधी अडचणीत येईन. आणि त्यांचे मला म्हणजे खूप म्हणजे हे आहे की ते म्हणजे बोलले आहेत त्यांचे की कुठलंही वाईट काम कधी करायचं नाही, चुकीचं काम कुठलंही करायचं नाही.
कोणाबद्दलही वाईट कधी विचार करायचा नाही. हे साहेबांचे मला नेहमी उपदेश असतात आणि मी ते सगळे फॉलो करतो, साहेबांचे उपदेश सगळे. आणि साहेबांच्या बरोबर मी अगदी शेवटपर्यंत अगदी राहणार. रिटायरमेंटसुद्धा नंतरसुद्धा त्यांच्याबरोबर मी राहणार अगदी. आमच्या साहेबांबद्दल मी काय बोलू, मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार, अष्टपल नेतृत्व, अशा आमच्या साहेबांना सॅल्यूट. माननीय डॉक्टर रवी कोठारी MD. मुंबई पुलिस का मोटो है सदरक्षणाय खला निग्रहणाय. संस्कृत फ्रेज है, बहुत ही अच्छी तरह से लिखा है. सद माने सच्चे का, साथ देना. खल माने ऑब्स्टेकल को, निग्रहणाय दूर करना. एक काबिल ऑफिसर और एक परम मित्र पांडुरंग सनस, ये दोनों स्टेटमेंट्स के लिए खरे उतरते हैं. ये न केवल अच्छे ऑफिसर है पर मेरे करीब दोस्त भी है. अच्छे मित्र के साथ साथ अच्छा ऑफिसर और अच्छा फादर और हस्बैंड होना, ये भी एक आर्ट है. और ये चारों चीज़ों के अंदर वो खरे उतरे हैं. आई विश हिम ऑल द बेस्ट. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय श्री सुनील सर, समाज सेवक. नमस्ते. सनस भाई का पहचान मेरा किशोर भाई के थ्रू हुआ. मैं एक कॉमन मैन ही हूँ, कोई ऑफिसर नहीं है. और सनस भाई का ऑफिसर लेवल पे जो काम मेरे को एक बार हुआ था तो उन्होंने बहुत ऑनेस्टली बोला था जो नहीं हो सकता था. तो एज अ फ्रेंड ही इज़ टू रिलाई अपॉन. और दूसरा एक बात, सोशली अपनी माँ को जो प्रेम से और अच्छी तरह फ्रीडम देके घर पे रखते हैं, उसका माँ का नेचर मेरे को बहुत अच्छा लगा है. जो माँ को संभालता है किसी को भी संभाल सकता है अच्छी तरह बैलेंस करके. थैंक यू सर. माननीय श्री योगेश जानी साहेब, डायमंड मर्चंट. माझं आणि त्यांचं एक मैत्रीचं एवढं जुनं रिलेशन आहे. 2000च्या साली जे ते गावदेवीला असताना त्यांची आणि माझी ओळख झाली आणि त्यानंतर आजच्या म्हणजे जवळजवळ 25 वर्ष झाले. पण आमच्या मैत्रीमध्ये कधीही एक पोलीस ऑफिसरचा रोल त्यांनी कधीही प्ले केलेला नाही आहे. ही सच अ नाईस ह्युमन बिईंग, सच अ नाईस पोलीस ऑफिसर. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूपच उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. बऱ्याच काळात जसं कोविडच्या काळात त्यांनी जे कार्य केलं आहे, डिबिमा पोलीस स्टेशनला असतानासुद्धा त्या व्यक्तिगत काही असे महत्त्वाचे केसेस होते, त्यांना त्याच्यातसुद्धा ते जुळून त्यांनी ती सफलता प्राप्त केली आहे. सनस साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर नेहमी अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांना फोनवरती कुठल्याही प्रकाराचं कार्य असेल तर तत्पर त्याला रिजेक्शन करतात आणि नेहमी सहकार करतात. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की त्यांचा रिटायरमेंट नंतरचा काळ खूपच सुखद जावो. देव त्यांना उद्दंड आयुष्य द्यावं. खूपच त्यांचं हेल्थ, वेल्थ आणि त्यांचं प्रॉस्पेरिटी आयुष्यभर राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि सनसाहेब आपल्याला विश यू व्हेरी व्हेरी हॅपी रिटायरमेंट लाईफ अँड बेस्ट ऑफ लक. माननीय श्री राजन मिश्रा साहेब, उद्योगपति. सनत साहब को लगभग मैं 10-12 सालों से जानता हूँ. सनत साहब टाइमलेस आदमी है, उनकी दोस्ती टाइमलेस है, समय और काल के परे है. और मेरा जो अनुभव उनके साथ जीवन का रहा है, बड़ा मुश्किल होता है कि आप किसी के बारे में जो है कुछ जब कहना हो, जब दिल की बात है, जो भाव की बात है, जो दोस्ती की, बड़ा मुश्किल होता है. वो अगर मैं कहूँ तो एक अनूठे हैं, अनूठा व्यक्तित्व, निराला है, अद्वितीय है. अनूठा और निराले शब्द का मैं इसलिए प्रयोग कर रहा हूँ कि वो हमेशा ताजे हैं, वो कभी बासी हुए ही नहीं. तो सनत साहब के लिए मैं एक गाने की 4 लाइनें गाना चाहता हूँ. जो दिल में है होठों पे लाना भी मुश्किल,
मगर उसको दिल में छुपाना भी मुश्किल, नजर की जुबान से समझ जाइएगा, समझ कर जरा गौर फरमाइएगा। तो सनत साहब कि ये बात ही वैसी है, आप हमारे साथ बने रहें, आपका मार्गदर्शन, आपका प्यार, ये हम लोग के साथ हमेशा रहे। हम लोग के जीवन का बहुत बड़ा संबल है, बहुत बड़ा आधार है, क्योंकि व्यक्ति के रूप में और दोस्त के रूप में शायद अगर मैं कहूँ ऐसे व्यक्तित्व का मिलना असंभव है, असंभव। बहुत सारी चीज़ें उन्होंने बहुत मदद की है, उनको सब अगर मैं बयां करने लगूँ तो बहुत बड़ा हो जाएगा, लेकिन ही इज़ अ जेम ऑफ अ पर्सन। आई विश हिम ऑल द गुड लक। और वो ऐसे भी रिटायरमेंट के बाद बैठने वाले नहीं हैं, उनके पास बहुत सारी चीज़ें हैं समाज के लिए, दूसरों के लिए, दोस्तों के लिए, उन्होंने भी बहुत कुछ करना है। एंड आई विश हिम ऑल द बेस्ट, और उनका प्यार मुझे मिलता रहे, वो मेरे जीवन में एक दोस्त की तरह बने रहें, यही मेरी आकांक्षा है। थैंक यू वेरी मच। लव यू सनत साहब, लव यू फ्रॉम डेप्थ ऑफ माय हार्ट। थैंक यू वेरी मच। समाजानं ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्व समाजात फार दुर्मिळ असतात, पण याच व्यक्तिमत्वांपैकी पांडुरंग सणस साहेब हे एक व्यक्तिमत्व, ज्यांचा आदर्श समाजातल्या सर्व लहान थोर व्यक्तींनी घ्यावा। त्यांना त्यांचं जीवन जगताना आलेले अनुभव ऐकूयात त्यांच्याच शब्दातून। मी पोलीस सेवेत साधारण 1989 साली पोलीस कॉन्स्टेबल जे पोलीस शिपाई यांची मी परीक्षा देऊन मी याच्यामध्ये पोलीस खात्यामध्ये माझी निवड झाली। त्याच्यानंतर सदरचा मी कालावधी पोलीस शिपायांचा नोकरीचा कालावधीमध्ये साधारण 11 वर्ष, 11 वर्षानंतर मी 1998 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्याच्यामध्ये माझी निवड झाली आणि नाशिक पोलीस अकॅडमी या ठिकाणी मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालो। तो 1 वर्षाचा प्रशिक्षणाचा यशस्वी कालावधी पूर्ण करून मी बृहन्मुंबई पोलीस दलामध्ये मार्च 2001 साली या दिवशी गावदेवी पोलीस ठाणे येथे माझी नेमणूक करण्यात आली। गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये असताना भरपूर प्रकारची मी चांगली कामं केली। त्या कामामध्ये मला वरिष्ठांकडून प्रशंसीपत्र, रिवॉर्ड्स, रोख रकमेचे रिवॉर्ड्स, अशा प्रकारचे रिवॉर्ड्ससुद्धा मिळालेले आहेत। असा या प्रकारचा मी माझा पोलीस विभागातील वेगवेगळी मी कामं करत असताना बऱ्याच प्रकारचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत। ते आता ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये पूर्ण करता येणे शक्यच नाही। काही गोष्टी अशा आहेत की त्या सांगणेसुद्धा शक्य नाही। पोलीस खात्यामध्ये एकच सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हा जॉब म्हणजे थँकलेस जॉब आहे। दोन्हीकडची लोक येतात, माझी तक्रार आहे, एक विरोधक असतो, एक तक्रारदार असतो। आम्हाला त्याला तक्रारदाराची समाधान करायचं असतं, विरोधकाला कायद्यानुसार त्याची गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये त्याला समजून सांगून जे काय कायद्याने जे सांगितलेले ते काम करायचं असतं। त्यामुळे नाराजी ही कोणाकडून तरी आमच्या नेहमी पाठीशी असते। असं असताना सुद्धा आम्ही नेहमी व्यस्त जीवन, व्यस्त कर्तव्य, सतत लोकांची शाबासकी पण मिळवत गेलो। लोकांचे आमच्या पाठीशी आशीर्वाद पण होते
त्याबद्दल मी सर्व माझ्या संपर्कात आलेल्या जनतेला, लोकांना मी अतिशय त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्या कामाला ॲप्रिशिएट केलं. माझ्याबरोबर माझे काम करणारे, माझ्या हाताखालील कर्मचारी, माझे बॅचमेंट्स, त्याचप्रमाणे माझे वरिष्ठ अधिकारी यांनी देखील मला वेळोवेळी पूर्ण सहकार्य केलं. त्यांनी देखील मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सहकार्यांमुळेच मी आत्तापर्यंत इथपर्यंत पोचलो. यामध्ये पोचण्यामध्ये माझा कुटुंबाचा पण खूप मला आधार होता. माझे बहिणीकडून माझे मेहुणे बहीण, त्याचप्रमाणे माझी सौभाग्यवती, हिचा तर माझ्या याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा होता की प्रत्येक गोष्ट तिने वेळोवेळी मला प्रत्येक गोष्टीमध्ये मला तिने सांभाळून घेतलं. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तिने मला चांगली साथ दिली. असं करत असताना जीवन हे नेहमी पुढे जातच असते. मनुष्य प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यातील एक दिवस कमी करतच पुढे जात असतो. हे करत असताना मी सामाजिक काम पण भरपूर केलेलं आहे. एक सहकारी संस्था पण मी स्थापन केली. गावच्या शाळेतील मुलांना कायमस्वरूपी आईच्या नावाने ठेवली. त्याच्यानंतर नेहमी शाळेला मदत करणे, वह्या, पुस्तके, रेनकोट्स, इतर साहित्य, आध्यात्मिक याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच प्रकारे योग्य योगदान केलेलं आहे. आळंदीला आम्ही नेहमी जात असतो. म्हणजे अशा प्रकारचं व्यस्त हे असताना आम्ही सगळ्या गोष्टींनी मी माझे जीवन कसं परिपूर्ण केलं आणि करत आलो आहे. म्हणजे वडिलांच्या मृत्यूनंतर मी साधारण 3 महिन्यांनी माझा जन्म झाला. त्यामुळं पितृछाया काय असते हे मला पाहायलाच मिळालेलं नाही. माझी आई रंगूबाई सणस आणि तिचीच बहीण जी माझी आई आहे ती अणुसया सणस यांनी स्वतःचं जीवन माझ्यासाठीच अर्पण केलं, अशा प्रकारचा एक भाव माझ्या मनात सतत राहतो आणि ती वस्तुस्थिती आहे, खरं आहे. त्यांनी मला कुठल्याही गोष्टीची कमी करून दिली नाही आणि त्यांच्या ज्या कर्तृत्वाला मी साजेचंच असं काम केलं. आमच्या संपूर्ण नात्यामध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये मी या क्लास 1 ऑफिसर, गॅजेटेड ऑफिसर पदाला मी पोचलो आहे आणि मी समाधान आहे. मी केलेल्या कामाबद्दल मी जे काही हे केलं त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी समाधान आहे. या अशा प्रसंगी मला बोलताना अतिशय दाटून आलेलं आहे, परंतु मी आनंदाने ह्याच्यातून सेवानिवृत्त होतो आणि मला पुन्हा एकदा सर्वांनी माझ्या जीवनामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. ईश्वराला मी प्रार्थना करतो की ईश्वरा सर्वांना चांगलं ठेव, सगळ्यांबद्दल चांगले विचार मनात सतत येऊ देईल, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सणस साहेबांची गाण्याची आवड, गाण्यावर असलेलं त्यांचं प्रेम हे तर आपण जाणतोच. पण चला, हम दोनो या चित्रपटातील एक सदाबहार गीत हे आपण सणस साहेबांच्याच आवाजात आता ऐकूयात. आजच्या दिवशी मला एकच सांगूचं वाटतं की मला एक मूवीमधलं एक सुंदर गाणं की जे मी सतत माझ्याजवळ ठेवत असतो आणि ते गाणं मला खूप आवडतं. त्याबद्दल त्या गाण्यातले 2 शब्द, 2 लाईन मी बोलतो. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा,
हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा। बर्बादियों का सोग मनाना फजूल था, बर्बादियों का सोग मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना फजूल था। बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा।